मंडळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. काय म्हणतात, नवीन दिवस आहे. मायरा गेली स्कूलमध्ये आणि माझी मीटिंग आहे, तर त्यासाठी मी जातो आहे मीटिंगला. आणि नंतर आल्यानंतर मग आपण आपली जे काही डेली ब्लॉग्स चालू आहेत सध्या बेबी संदर्भात, प्रेग्नन्सी संदर्भामध्ये, ते आपण तेव्हा करूया. ओके. आणि आपल्याला वरतून सामान पण काढायचं आहे. हां, हे दुपटं आणि ते सगळं काढायचं. हां, पण शोधूया आता काय सापडतंय मायराचं. काही होते, काही दिले मी बऱ्याच लोकांना दिले, कारण ते यूज केलेले वापरतात असं बोलतात ना. बघूया. चलो. ओके, चलो बाय. बेलचा आवाज आलाय मला. बहुतेक तरी मायराची डॅडी आले आणि मी काहीही शूट नाही केलंय. मला वाटलंच तुम्ही होते असं. मायरा आत्ताच गेली म्हणजे ती स्कूल मधनं आली, टिफिन विसरली, मग अजिंक्य बरोबर परत गेली, कारण आता सॅटर्डे संडे सुट्टी. म्हणजे काल बॉटल विसरली, त्या दिवशी क्रॉक्स विसरली, चप्पल विसरून आली, आणि आज टिफिन विसरून आली. पण काय बरं झालं तिला पाठवलं, कारण का कोणती सुट्टी आहे. तेच म्हणून म्हटलं जा अजिंक्यला. आणि मी काही शूट नाही केलंय. बेल वाजल्यावरती मला असं टंकन घंटी वाजली की आपण फक्त लोळतोय आज दिवसभर, काही केलं नाहीये. नाही, आता आपण करू ना ते वरतून काढूया. काढूया. दुपटी आहेत मायराच्या वेळेला मामीची वापरलेली दुपटी आहेत. काही दुपटी आहे ना, माझ्या मते वर्षभरापूर्वीच कोणाला तरी आम्ही मी दिली अशी बऱ्याच. म्हणजे मायराचे कपडे आतापर्यंत सांभाळून ठेवले होते आणि रियांशला पण दिले होते मी तेव्हा. पण दिले. आणि असंच नंतर काय झालं, जागा नव्हती म्हणून मागच्या म्हणजे वर्षी ते देऊन पण टाकले ऑलमोस्ट बरेचसे कपडे. मायराचा तो टॉप माहितीये, व्हाईट ने पीच ना, ती सोफ्याच्या कोपऱ्यात बसली टिळा लावून. तो फोटो सापडला तर आपण टाकूया नक्की. खादीचा तो तिचा पीच कलरचा तो पण होता, पण तेव्हाच दिले सगळे. मायराचे शूज आहेत सगळे. शूज आहे सगळे आहे, शूज, हेअर बँड सगळे. चला काय, आता जरा फ्रेश होतो जरा मी, तोपर्यंत मायरा पण येईल, मग आपण काढूया ते सगळं. ओके. शोधायला लागेल आधी तर सगळं. मायरा ते इथे असेल, इथेच असेल किंवा बेडमध्ये असेल. चल लग्नातला फेटा फेटा आपण घेतो एवढं सगळं, पण खरं त्याचा उपयोग नाही होत. अजून एक आहे. फक्त बॅग, या मायराला आलेल्या बॅग फक्त. ही बॅग, याच्यामध्ये शूज असतील सगळे त्याच्यात. हो, किंवा त्याच्या पाठी एक बॅग. ही सगळी सॉफ्ट टॉईज आहे. ब्लू वाले तुला बोललो ना मी, हे सगळे मायराचे. म्हणजे त्यातलं मी एक आत्ताचे दिले सगळे, पण जुने जे होते तिचे वर्ष 2 वर्षाचे ते एकही कुणाला दिले नाही. आपण एकदा लावले होते आठवण, एक व्हिडिओ पण आहे मला वाटतं. सापडणार पण नाही. आणि तो पियानो दाखवा ना जरा करून, मायराच्या फर्स्ट बर्थडेचे. वॉचला होते ना इकडच्या. पियानो दाखवा ना. लॉकडाऊन घ्या ना, इकडनं दिसत नाही. हा पियानो पप्पांनी आणला होता आणि आम्ही हा लॉकडाऊन मध्ये काढला होता, त्याच्यानंतर नाहीच काढला. पण त्यावेळेला पप्पांनी, जेव्हा पप्पा कुवेत सोडून आले होते तेव्हा ते घेऊन आले होते. आणि हा मोठा आहे तो, म्हणजे अगदी प्रोफेशनल जो. हो, त्याची एक रील आहे. हो, ते पण टाकूया. ती रील टाकूया आपण इथे. मायरा तेव्हा काय राष्ट्रगीत. हा. आणि ती हे पण वाजवायची, ताना ना 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 ना, तानाजीचं. पकडे मी काढतो. मला इकडे बेड मध्ये वगैरे बघायला लागतं.
तो परीचा फ्रॉक आहे. आम्ही ठेवला होता तो. परीचा फ्रॉक असेल, तिच्या आई सॉंगचा युनिफॉर्म असेल. हे गणपतीला आपण फोटोशूट केलं होतं ना, पहिलं शूट पेपर. तिचं. पेपर कला क्रिएशन. हेच आहे. हेच आहे मॅट. ड्राय मॅट. तू कर. ठेवून दे साईडला. हेच आहे ना, पण आता फक्त आपल्याला ते ब्लँकेट बघायचं आहे. लंगोट पण आहे का? असतील काही. हे बघ, हेच पिशवी काढ. ती एक बास्केट मला वरच ठेव. बाकी ठेवून घेतो. आणि आपल्याला हे ब्लँकेट काढायचं. ते ना मला वाटतं बेड मध्ये असेल, कारण का या ब्लँकेट मध्ये आम्हाला एक फोटो काढायचा आहे. हा मायराचा जसा आहे, जसा मायराचा हा फोटो आहे, सेम फोटो काढायचा. आपल्याला ती टोपी फक्त मिळाली पाहिजे तशी वाली. हा, काय उपयोग नाही. अशी टोपी आपल्याला माहिती मला कुठून घेतली. प्रथमेश मधनं घेतली. प्रथमेश बाळाचे कपडे ठाण्यामध्ये आहे ते. सेम मिळायला पाहिजे. माहिती मिळेल, कारण का हे रनिंग आयटम आहे. नाही, प्रथमेशची नाही, ही कोणाची तरी आहे. कशावर? आधी सगळे युज केलेले कपडे आणले होते ना, त्यातली आहे का हॉस्पिटलचीच आहे मला वाटतं. ओके. पहिल्या दिवशी त्यांनी त्यांचेच लावले होते ना ते बांधलेलं, पण हा व्हाईट बांधलेला त्यांचाच आहे. हॉस्पिटलमध्ये ते विचारायला हवं. चला आता मग बघतो अजून कुठे काय सापडतंय का आपल्याला ते ब्लँकेट. पण पकड. मॅडम आलेल्या आहेत. काय करून आलेत? काय करून आलेत? काय? आणि तुझी बॅग शाळेत काय करते? हा, आणली. बेबीला देशील ना टॉय आता. तुझी छोटीशी डॉल. अरे डेझी. आहे का डेझी? मायरा, गर्लचे सगळे आहेत आपल्याकडे, है ना? बॉय झालं तर दाखवू काय देऊ शकते मी. बॉय पण खेळ तिच्या बरोबर. बॉय झालं तुम्ही काय देऊ शकते माहितीये? कांगारू, जिराफ, टर्टल आणि हे पेपा. हे सगळ्यात पहिलं टॉय होतं मायराचं. रॅबिट. डेझी. तिचं नाव ठेवलं होतं. तू हॉस्पिटल दुपटे काढत होते. हॉस्पिटलची बॅग भरते त्याची. नाही, वेळ आहे अजून. तुला आपण आज तुला बांधूया मायरा. आज तुला त्या दुपट्यात बांधूया. बघू बांधता येते. आधी कपडे चेंज कर. चल जा, कपडे चेंज कर जा. आणि आम्ही वडापाव मागवलाय. येस, वडापाव. पाव खायची इच्छा झाली. त्या दिवशी आपण कुठे दादरला गेलो, गाई काहीतरी ऑइली खाऊ नका. रोज आम्ही नाही खात, कधीतरी इच्छा होऊ शकते. प्रेग्नन्सी मध्ये इच्छा होऊ शकते, तर खाऊच शकतो आपण. घरी असेल तर मी तर शक्यतो अवॉइडच करते, कारण मला त्रास होतोय जरा. आणि तिला तिखट खाल्ल्याने तिला नॉशियात असं जरा येतं तिला. नाही, मला असं जळजळत एकदम. मावशी बोलायचं. काय ग? फोन आला? मला ते बेबी द्यायला किती दिवस आहे? मम्माच्या पाय पोटात दुखायला लागलं मग पळणार की पळणार मम्मा. ते आपण सांगू तोपर्यंत काही सांगू शकत नाही आपण. ते उद्या पण होईल, नेक्स्ट वीक मध्ये पण होईल, त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये पण होईल. अरे आणि बाप्पा बाप्पा येतो, बाप्पा येऊन जाऊ दे. हा, गणपती बाबा व्यवस्थित. गणपती बाप्पा येऊन जाऊ दे, मग होऊ दे. नाही, मला वाटते काय? गणपती होईल त्याच्या आधी नाही. गणपती बाप्पा आल्यानंतर गेल्यानंतर. मग बाप्पा नाही आणता येणार आपल्याला. बाप्पा गेल्यानंतर म्हणजे काय होईल की हा बाप्पा गेला आणि दुसरा बाप्पा आला. 12, 15 आणि 19 या 3 ह्याच्यात होणार वाढ. हे तुझा मम्मा येणार काय 12, 12, 15, 19 आणि 19. बरं, भविष्यवाणी ऐकून घ्या. काय आहे भविष्यवाणी?
12 12, 15, 19. चला ही भविष्यवाणी अंजू आजीची आहे. 12, 15 आणि 19 बघूया. बघ ह्याच्यामध्ये होणार आईस्क्रीम नाक वाहत आहे. हा येस आईस्क्रीम पण आपण इथे करूया. अंजू आजी आले तर आईस्क्रीम तर 100% व्हायलाच पाहिजे की नाही. नाक वाहत आहे पण जरा नाक बीक जरा सेटल होऊ दे. नाही तर मग अजून भारी आपण बनवून ठेवूया फ्रीज पण बनवली की मग ती ते लगेच खात राहणार. काय बनवून काय 2 दिवसात होतं ते. मग कशाला आधी होऊ दे. सो आधी आमचा आईस्क्रीमचा एक स्पेशल व्लॉग आहे. स्पेशल आईस्क्रीम त्याच्यावरून खूप जण आईस्क्रीम बनवायला शिकलेत. खूप जण बनवली. येस तर ती थंबनेल आहे ना ते मी इथे टाकेन आणि तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच जाऊन ती लिंक चेक करा. आणि अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला यांनी सांगितलेलं आहे की आईस्क्रीम कशी बनवायची. यावेळेस त्यांनी जरा बरं नाही म्हणून ते शांत हा, आहे. थोडं शांत नाही. काहीतरी चालू असतं. बरं म्हणण्यापेक्षा तिला जरा पाय जरा दुखतो तिचा तर त्याच्यासाठी थेरपी चालू आहे. हा त्याची थेरपी चालू आहे म्हणून मावशी इकडे आहे. आणि आता बऱ्यापैकी बरं वाटतंय. आता जरा बरं कसं वाटतं आता. आज सकाळी दुखत होतं. दुखत होतं. झोपून होते आज. अजून पाणी येतं डोळ्यात असं हम्म. तिने सांगितलंच होतं तुम्हाला सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी त्रास होणार. पेनिंग म्हणजे आता कमी झालं ते. नाहीतर म्हणून तर झोपली होती मी. सहनच होत नव्हतं. चला वडापाव द्या. आपले लाडू बनवायचे मावशी मला फक्त मुगाचे लाडू सांगा. मी बनवते तुम्ही मला फक्त सांगा. हा, तेच बेसनाचे तू खूप खाते म्हणून म्हटलं मुगाच्या डाळी तुम्ही मला बोलले ना मुगाचे चांगले चांगले तेच बरे. दळून आणायला पाहिजे. दळून आणते. हा भाजून मग दळू. भाजूनच दळायचं. मग भाजायचं. ती ना खूप खाते 3-4 लाडू खाते मग ते. बेसन देशात मुगाचे. हा ज्या गणपतीमध्ये मायराचा फेस रिव्हील नव्हता केला प्रत्येक फोटोमध्ये मायरा अशी आहे. आपण व्हाईट माझा मोदी जॅकेटवाला ड्रेस होता आणि तुझं त्याच्यामध्ये व्हाईट साडी होती आणि त्याच्यामध्ये इथे बो होता मायराला आणि त्याच्यामध्ये कुठल्याच फोटोमध्ये मायराचा चेहरा होता व्हाईट कलरचा माझा. ऑलमोस्ट माझ्यामध्ये वर्षभर मायराचा फोटो कुठेच तेही गळने पोस्ट करू दिला नव्हता कोणाला पाठवू दिला नव्हता. आणि नंतर असं झालं की आता गुगल केलं की मायराचे फोटोज आहेत. येस तर तो जो हा तो यावेळेस असं काही होणार नाहीये. सगळं माझ्या बहिणींनी सांगितलं की आम्ही आधी येऊन फोटो काढणार. होय म्हणजे इनफॅक्ट साक्षी आणि हे लोक यायचे ना मी त्यांचे फोटो डिलीट करायचो. डिलीट करायचो आणि ते फोटो म्हणजे ते फोटो काढायचे पण नाही. त्या व्हिडिओ कॉल करायच्या ना हे स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ द्यायचे नाही. आणि आता गुगल केलं की मायराच मायरा येते. तर मी पहिली शूज दाखवणार आहे. ते आहेत हे जे मी माझ्या फर्स्ट बर्थडेला घातले. तुला आठवतं का बात करते का. फोटोच बघितलं ना तिने. त्याच्यात नव्हते दिसत माझं. फर्स्ट बर्थडेचा आठवतं ना. मग माझी कॅसल होता माझा केक आणि माझ्या पाठीच्या त्या फोटोमध्ये एक मिनी माऊस होती. ते तर दिसलं तुला तिथे. माझी थीम होती मिनी. तर हे माझ्या फर्स्ट बर्थडेचं होतं. क्लॉक वरती जो ब्लू ड्रेस होता तिकडचं सध्या तरी क्लॉक गेलाय ह्याच्यामध्ये रिपेअरिंगला गेलाय. चल चल बाबू काढा उशीर होतो आपल्याला. हे 2 चप्पल घ्यायचे होते. असेच घेतलेले आहेत. चप्पल याच्यावर ठेव खाली नको ठेव बेडवर. तर हे बाकी मोठे पण असतील छोटे छोटे ते काय. माझ्या सगळ्यात पहिला स्पोर्ट शूज छोटा. सगळ्यात पहिला स्पोर्ट शूज. मेमरी फुल झाली मंडळी ह्याच्यामुळे गडबड झाली. एक मिनिट आपण बास्केट ओपन करू मग त्याच्यात कशा मायराची पहिली मोजडी. पहिली मोजडी बेडवर ही गणपतीची चप्पल. हे आता तुला आम्ही सांगितलं. ही खूप क्यूट होती. आणि हे सगळे शूज आणि हेअर बँड आम्ही नाशिक वरून मागवायचो. म्हणजे ते शॉप मला बऱ्याच जणांनी विचारलं पण ते आता बंद झालंय मला वाटतं. ऑर्डर नेल्स तिकडे पण आता परत कधी गेलोच नाही तिकडनं. आणि तेव्हा एवढं काय असं फर्स्ट क्राय आणि हे सगळं नव्हतं. होतं पण एवढ्या प्रमाणात नव्हतं. मी सगळं नाशिक वरून मागवायचे. येस माझ्या मते एक गमबूट पण असेल मायराचा. हो एक होता हिरवा.
लक्षात येईल ते काढ. श्वेता नाही, हे पहिले आहेत. हे पहिले, सॉरी, हा हे पहिले. हे फर्स्ट शूज आहेत मायराचे. एकदम छोटी होती तरी तिला स्पोर्ट शूज घेतले होते, शोधून शोधून आणले होते. आणि हे नंतरचे आहे. आणि हे माहितीये तिला तो व्हाईट ड्रेस घातलेला आपण बॉयवाला बॉयवाला त्याच्यावर घेतले होते. माझा चाचा रेरूवरचा होता का ग? सापडले काय? त्याच्यावर एक रील आहे, एक व्हिडिओ आहे. डेनिम वाला हा, तो असं काय नाव आहे ते? डेनिम वाला ड्रेस होता. भाऊ सापडला तर कधीतरी याच्यात टाकेन मी. गॉगल लावला होता मायराने. हे पण स्पोर्ट्स शूज आहेत. हे माझे मिडलचे स्पोर्ट्स शूज असतात. हे काय? हे सॉक्स आहे त्याचे पहिले वाले सगळे. मी दाखव. उगाच घेतले सॉक्स मग. हे ते फर वाले यायचे ना. हे ह्याला बूट होता माहिती आहे ना आतमध्ये. हे रेड ना, एक फ्रॉक होता, रेड फ्रॉक होता. बारशाचे आहे ते. हो बारशाचे. किती छोटे छोटे. चल ठेवून दे. Then I am going to show these. हे बघू, हे व्हाईट. हा असेच घेतले होते. तेव्हा सुद्धा सगळ्या ड्रेसवर Matching. शूज घ्यायचं. मी 2 वर्षाची होती तेव्हाचे. नाही, हे सगळे 6 months 2 monthsचे आहेत तेव्हाचे ते सगळे ना. हो. हे येतील बेबीला. हे ना. हा झालं, संपलं. छान. त्याचं ते ना ग ते मला भांडणार. आणि हे दुपटी सगळे आजीच्या, विक्रोळीच्या आजीच्या, माझ्या आजीच्या साड्यांचे होते. काढू. काय काढायचे सगळेच काढा. This is the first. सगळेच काढ सोनू. ही हे सुरगण्यावाले. आता हे सगळं धुवायला लागेल. हो, आता हे सगळे धुवून व्यवस्थित ठेवायला. सोनू सगळं काढ. हे दुपट, हे दुपटे. आजीचं आहे. हे पूजा काकूने बनवलं. हे बघा, हे अविक्रोळीच्या आजीचं आहे. हे व्हाईट. आणि म्हणजे किती आठवण आहे. आज आजी नाहीये पण त्या आठवणींमध्ये ह्या गोष्टी आहेत. मायराचं. हा, मायराचं पहिल्यांदा माझ्या मते. माझं डोकं असायचं. हा, लंगोट आहेत. बापरे, मग लंगोट घ्यायची गरज नाहीये. मायरा, माझ्या मते तुला पण लंगोटच घालतो आता. लंगोट घ्यायची गरज नाहीये. आणि बेबीला थोडे हा मोठे नंतरचे असतील. हा सगळ्यात मोठा आहे. बरेच आहे पण म्हटलं दिले. पण तरी बऱ्याच गोष्टी दिल्या. बऱ्याच गोष्टी दिल्या. हे बघ मिनी माऊस. मायरा तुला बांधतो ये या दुपट्यामध्ये. बघू इकडे बांधा ना. एक मोठे दुपटे ते का कोण आहे? पकड काय म्हणते. नाही सगळ्यात बघू ट्राय करते आपल्याला. मला येतंय का बांधता. नाही तर मला मायराला असं बांधायचं ना मी की सुटायची नाही ती. असं माहित नाही मला येईल की नाही. ओपन करा ते. का माझी डॉल देऊ का एक? खूप सोपं आहे असं काय वाटतं. विसरलं असेल. मला येईल बांधता. मला आठवतं. झोपी. ते बसेल का? झोप येते काय? एक मिनिट उठे की मायरा. ते केवढूच आहे. कसं माहितीये ऍटलीस्ट जमते का बघू. ये झोप इथे. पाय नको देऊ बेबी. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. कालच्या ब्लॉग मध्ये खूप कमेंट होत्या काय त्याच्यावरती. काय हिचं होऊ द्या मग. थांब, पाय नको देऊ. असं कसं बांधायचं आम्ही? हात खाली, हात आत. हा हात. हा.
आता छोटं पडतंय हो. मोठं लागेल आता. पण हे मला मानता येईल टेक्निक कसं म्हणजे आहे म्हणून लक्षात आहे म्हणजे विसरलो नाही. लक्षात आहे, असं कसं विसरणार. मी एक बनवून दाखव मला माहिती. तू त्या बेबीला वाजवतात ते ठेवलं वरती जाऊ दे. डॉल होती ना, डॉलला ती बांधलं असतं. छोटी डॉल होती ना, कुठे गेली ती? वरती गेली. नाही ती नाही, दुसरी वाली बार्बी. हा. डॅडा. आणि हे ना असं इकडनं इकडे येतं. हा. हे? झोपती आणि मग अशी झोपायची माहेर एकदम गुणी बाळ होती. कोणी पाळ. आता पण आहे. म्हणजे तिला बघायला यायचे ना तर किती वेळ बसून राहायचे, किती आवाज करायचे तरी मायरा उठायची नाही अजिबात. चला आता हे सगळं धुवायचं सगळं.